इयत्ता 8वी या वर्गाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक, आमचे मार्गदर्शक आदरणीय वालपुरे भाऊ, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र, गंगापूर पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वर पाटील थुवाळे, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या गावचे रहिवासी आणि पंचायत समितीचे सदस्य आदरणीय गायकवाड साहेब, गावचे उपसरपंच डेप्युटी सरपंच बाबूरावजी नवरे, आमचे दोन्ही सहकारी मित्र आहेत पत्रकारितेतले, या ठिकाणी वालपुरे यांना श्री बाबुराव तात्या, छोटे साहेब, आमचे मित्र अशोक भाऊ, उपस्थित आबासाहेब कळमकर, माझ्यासोबत आलेले प्रकाश गायकवाड, उपस्थित त्या केंद्राचे केंद्रप्रमुख जाधव सर, आमचे अगोदर पत्रकारितेत अगोदर उपसभापती आणि नंतर पत्रकारितेत आलेले आमचे चंद्रकांत जाधव साहेब, या विचारवंत उपस्थित गावातील सर्वच सन्माननीय नागरिक आणि या ज्यांचं आता येत्या महिन्यामध्ये त्याच महिन्यात रिटायरमेंट आहे असे वागसर, मी माझं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित सर्वांना विनंती करेल. आता परत रिटायरमेंटला आपलं सगळं एकत्र येणं होईल नाही होईल, परंतु आजच आपण त्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करायचा आहे. मी वालपुरे सरांना विनंती करतो की आपण सर राजेश्वर सरांचा वागसरांचा आपण सत्कार करावा. हा सत्कार जो आहे हा देवरी सत्कार आहे. सर्व वाटतं तुमच्या कार्यक्रमामध्ये इथं 8वीचा वर्ग सुरू होतोय, ही खरोखरच एक अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी आत्ताच मनोगत व्यक्त करताना वालपुरे भाऊ बोलले, राजेश्वर भाऊ बोलले, सर्वांच्याच प्रयत्नाने, काही एकट्या कुणाच्या प्रयत्नाने हे 8वीचा वर्ग सुरू झालेला नाही. आम्ही जरी आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून तिथं बसलो असेल, पंचायत समिती सदस्य म्हणून बसलो असेल, तरी सुद्धा वालपुरे भाऊंचे सुद्धा याच्यामध्ये प्रयत्न आहे, हे या निमित्ताने मला आवर्जून सांगावं लागेल. खरं तर 8वीचा वर्ग सुरू झाला, परंतु इतरही अडचणी, ज्या तांत्रिक अडचणी तर आपण सांगितल्या, अजिबात काळजी करायचं कारण नाही. तुमचे जे संशय आहे ते 100% तुम्हाला मिळून जातील. आणि गणवेश सुद्धा लवकरात लवकर एक असं या संदर्भातला सभापती साहेबांशी माझी चर्चा पण झाली. इथं खरं तर अडचण त्यांनी अगोदर दाखवली होती की ते सेंट मेरी शाळा जी 2.5 किलोमीटरच्या आत आहे आणि त्याच्यामुळे ती करता येणार नाही. परंतु आम्ही सभापतीला सांगितलं की तुम्ही फक्त हा निकष लावू नका. जरी 2.5 किलोमीटर शाळेचं अंतर असलं तरी इथून 5 किलोमीटरचं मसोबावाडीचं अंतर 4-5 किलोमीटर आहे. त्यानंतर जुनं नेवर गाव आहे, संकटेश्वर मंदिर परिसरामध्ये बहुतेक आणि विशेषतः त्या भागामध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात आणि यांना खऱ्या अर्थाने प्रवाहात आणणं शिक्षणाच्या माध्यमातून हे आता गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही त्या वर्गाला मान्यता दिली पाहिजे अशी त्यांना विनंती केली. आपला फक्त नेवरगावचाच नाही सर, तर आपला शिंदीचा सुद्धा एक प्रस्ताव त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि तोही मी त्या सभापतींना बोललो की काय करा, पण तो सुद्धा एक मार्गी लावल्याशिवाय पर्याय नाही. तिथं सुद्धा ती डिस्टन्सची जी अट आहे अंतराची ती अट आलेली आहे आणि त्यामुळे तो थोडासा पेंडिंग राहिला. त्यापेक्षा मोठी तुम्ही म्हणतो ती मोठी समस्या तिथं आलेली आहे की ती त्या ठिकाणी बागडे नानाची शाळा आहे आणि त्याच्यामुळे ते सभापती जरा कानावर हात ठेवायला लागले. म्हटलं बाबा बागडे नानाची शाळा असली